बॉल लो यार. उधर से मांगेंगे. 2 मिनिटं. थँक्यू. अगदी भरपूर चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. मोहल्ला प्रीमियर लीगचं खरं तर हे तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वामध्ये एक नवीन चॅम्पियन संघ जरूर अंतिम क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी अंतिमच्या क्षणामध्ये व्यासपीठावरती पाहुणे मंडळी उपस्थित तर मी आपण सर्वप्रथम पंचांचा मी सन्मान करणार आहे. दोन्ही पंच आमचे आमचे दोन्ही पंच मी विनंती करतो. राम पाटील तसेच दिलीप माली हे दोन्ही पंचाचा सन्मान केला जाईल. आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. तर राम पाटील आपल्याला विनंती आहे. नासिरभाई शेख आपल्या शुभ हस्ते राम पाटीलचा सन्मान केला जाईल. आमचे पंच आज दिवसभरात चांगल्याशी पंचांचं काम केलं आहे तो राम पाटील आणि दिलीप या दोन्ही पंचांनी आमचे आमचे पंच आहेत. चांगली अशी पंचांची भूमिका त्यांनी आजच्या दिवसामध्ये बजावलेली. तसेच आमचे मुसाबाई शेख आमचे वावंजे गावाचे चांगले व्यक्तिमत्व त्यांचाही सन्मान मी नासिर शेख यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते त्यांचाही सन्मान केला आहे. देतो आलेले पाहुण्यांचं सर्वांचं स्वागत. 2 मिनिटं डीजे आपण थांबायचं आहे. मुसा शेख यांचा सन्मान केला जाईल. लाईव्ह जितू कव्हर कर. तसेच आमचे लहू आमचे खेरणे गावाचे एक चांगले असे समालोचक लहू यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. तर मी नासिर शेख यांना विनंती करतो की नासिरभाई आपल्या शुभ हस्ते लहू यांचा सन्मान करा. कारण आज चांगली अशी त्यांनी आम्हाला समालोचनाची चांगलासा आवाज आम्हाला ऐकवला. त्यांचा आमच्या या मोहल्ला प्रीमियर लीग 2025 या माध्यमातून त्यांचा सहर्ष स्वागत. तसेच आमचे प्राप्ती लाईव्हचे आमचे ऑनर जितूबाई यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. तर मी विनंती करतो मुसाबाई शेख मी विनंती करतो की आपण जितू प्राप्ती लाईव्हचे ऑनर यांचा सन्मान करा. तसेच आमचे डीजे मास्टर डीजे मॅडी सॅडी कुठल्या असतील त्यांनी सुद्धा त्यांचाही सन्मान केला जाईल. आमच्या या आमचे जितू प्राप्ती लाईव्हचे ऑनर त्यांचाही सन्मान केला जाईल. तसेच धन्यवाद. तसेच जनरेटर किरण पाटील जनरेटरवाले 2 मिनिटं ते पर्सनल देऊन टाका. केला स्वागत. नाशिक एक सन्मान चिन्ह ते सन्मान चिन्ह खाली आहेत का बघा. किरण पाटील तर जब्बारभाई शेख मी तुम्हाला विनंती करतो की आपले शुभ हस्ते किरण दादांचा पण सन्मान करायचा आहे. आपण किरण दादांचा सन्मान करा. कुठला बॉल वाजे फुटबॉल. किरण पाटील आमचे जनरेटरचे मालक. एक मिनिट.
ओके, तर संदीप दाळवकर, आमचे मंडप डेकोरेशनचे संदीप दाळवकर यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी जब्बारबाईंना विनंती करतो की आपले शुभ हस्ते त्यांचाही सत्कार करा. मंडप डेकोरेशन संदीप दाळवकर त्यांनी घेतलं सगळं. घे रेवून दे सर, रेवून दे सध्या मग घेऊ परत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच इम्तियाज अहमद. इम्तियाज अहमद, मी विनंती करतो इम्तियाज अहमदचे वडील इर्शाद भाई यांच्या शुभ हस्ते आमच्या आयोजकाचा निर्णय है क्या लड़के को उनके पिताजी सन्मान दे के सम्मानित करे. सामनावीरची पुरस्कार ट्रॉफी, सामनावीरची ट्रॉफी देते आमचे इर्शाद भाई यांचा सुपुत्र इम्तियाज यांच्या शुभ हस्ते इम्तियाज याला सन्मानित केला जातो. हॅलो, थँक्यू. खरं तर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पाहतो, इम्तियाज मिळाला आहे. आणि खरं तर वडिलांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच का पुरस्कार इम्तियाजला दिला जातो. अगदी त्यांच्याशी दोन शब्द आपण जरूर बोलूया. फर्स्ट ऑफ ऑल इम्तियाज, अभिनंदन असेल. अगदी मेगा फायनलमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि खरं तर जलील शेख यांच्याकडनं त्याच्यासाठी पारितोषिक असेल, सर्वप्रथम पारितोषिक. आणि या टीमचे पुरस्कर्ते आणि त्यांचं मी मनापासून आभार मानेल, कारण का त्यांचा पायगुण भरपूर चांगला राहिला आहे. ते जेव्हा स्टेजवरती आले तेव्हाच खरं तर हा संघ मेगा फायनलचा चॅम्पियन राहिला आहे. तर आपण इम्तियाजकडे बोलूया. इम्तियाज, कसं वाटतं तुला वडिलांच्या हातात जीवनातील खरं तर हा पहिला पुरस्कार असतो की जेव्हा आपल्या घरातील सदस्य आपले करते धरते वडिलांच्या हस्ते तुला पुरस्कार मिळाला. सर्वात प्रथम तुझी फीलिंग काय झाली? देखिए स्पॉन्सर तो बहुत अच्छे मिले हैं और हर 6 चौके पे पैसे की बरसात है. ऐसे स्पॉन्सर अगली बार भी मिले इंशाल्लाह. और मेरे को लास्ट मैच कैसा भी खेलना था और पहली ट्रॉफी हमको उठाना था और हमने उठाए. हमारी टीम के ऊपर बहुत मेरे पे भरोसा था और मैंने ये दिखाया लास्ट में. परंतु एक महत्त्वाचा प्रश्न आहे की वडिलांच्या हाताने तुला हा पुरस्कार दिला गेलाय. अगदी तुला याबद्दल कसं वाटतं आणि त्यांचं सपोर्ट सिस्टम तुला क्रिकेट माध्यमातून खेळत असताना सपोर्ट कशा पद्धतीने राहिला त्याबद्दल तू काय सांगशील? देखिए मैंने तो 4 मैच पहले खेला नहीं, बाद में मेरे पिताजी आए, मैंने उनके सामने खेल दिखाया, उनको भी खुशी हुई, मुझे भी खुशी हुई. थँक्यू सो मच. खरं तर हे होते मेगा फायनलचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार विजेते इम्तियाज. याच दरम्यान आपण एक पारितोषिक देणार आहोत. लगातार 4 विकेट घेणारा गोलंदाज त्याला अगदी स्पॉन्सर कडनं पारितोषिक दिलं जात आहे. थँक्यू सो मच. अभिनंदन असेल. तर एक सन्मान इथे करूया. लहू हे हाजी साहेबाचे नातू आहेत, म्हणजे हाजी साहेबची जी मुलगी आहे त्यांचा मुलगा म्हणजे हाजी साहेब त्याचे नाना, हे रुहान जे नावानी संघ होता तो त्यांचा नातू आलेला आहे. त्यांचा सुद्धा सत्कार होईल आपल्या या मोहल्ला प्रीमियर लीगमध्ये. बघा नातूला घेऊन नाना कसे पूर्णपणे खुश आहेत आणि त्यांनाही सुद्धा सन्मान केला जाईल. त्यांचा ज्या नावाने टीम होती आपली. ओके, थँक्यू हाजी साहेब. रोहान 11च्या नावाने जो संघ पॅक केलेला तोच हाजी साहेबचा नातू इथं आलेला आहे. त्याचाही आमच्या मोहल्ला प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. इरफान अपनी बुक ले लो बेट, अपना बुक लेके आ जाओ. थँक्यू सो मच. खरं तर मुन्नाचं सुद्धा या मोहल्ला प्रीमियर लीगमध्ये भरपूर चांगलं योगदान राहिलं. आमचे नासिर असतील, सर्व आयोजन कमिटी, अगदी स्टार 11 क्रिकेट सर्वांचं चांगलं योगदान. आणि या स्पर्धेमध्ये जे संघ सहभागी झालेत त्यांचंही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. खरं तर या 3ऱ्या पर्वामध्ये पोहोचलेली ही मोहल्ला प्रीमियर लीग यशस्वीरित्या आज संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या आपल्या स्वतःसाठी तुम्ही व्हायला लागणार.
भरपूर चांगली स्पर्धा पाहतो आणि पाहता पाहता 3 वर्ष आज कंप्लीट झालेत आपल्या स्पर्धेला आणि अपेक्षा ही आहे की येणाऱ्या पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजून चांगल्या वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर सादरीकरण केलं जाईल या स्पर्धेचं आणि त्या आशयाने मात्र आम्ही तुमच्या समोर जोडले जाऊ. खरं तर आता प्रेझेंटेशन सेरेमनीला आपण सुरुवात करणार. सर्वात आधी खरं तर या बक्षीस वितरण समारंभासाठी जी पाहुणे मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. अगदी संध्याकाळचं सत्र आहे, या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण भरपूर वेळ दिला आमच्या आयोजकांसाठी. सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार आहे. सर्व पुरस्कृत जे आहेत 6 टीमचे त्यांचे मनापासून आभार आणि सर्व 52 ग्रामस्थ वासियांचं त्यांचंही मनापासून आभार. सर्व टीम अगदी समोर यायचं आहे आणि आपण पारितोषिक वितरणाला इथे सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेमध्ये मोहल्ला प्रीमियर लीग सीझन 3 अगदी 2025 या वर्षामध्ये अगदी काही चुकामुळे खरं तर या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकावरती ज्या संघाला समाधान मानावं लागला तो संघ आहे या स्पर्धेतील 4र्थ क्रमांकाचा मानकरी रिहान 11. या संघाचा संघनायक आणि पुरस्कृत आणि टीम मेंबर्सला एक मिनिट रियान 11 एक मिनिट थोडासा वेळ आहे आपल्याकडे. हॅलो हॅलो तर चतुर्थीय क्रमांक दिला जाईल. तर चतुर्थीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो रिहान 11. तर मी वाई चौधरी आणि पूर्ण संघ आपण यायचा चतुर्थीय क्रमांक घेण्यासाठी. तर मी विनंती करतो इर्शाद भाई आणि मकबूल चाचा आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. आओ इर्शाद भाई चतुर्थीय क्रमांकाची ट्रॉफी लव. चला चतुर्थ क्रमांकाचा विजेता संघ रिहान 11 ओके हा ठरलाय. तर याच सर्वप्रथम या इकडं सर्व टीम मेंबर्स अगदी इकडे यायचं आहे. या इकडे मागे सरका. फोटोशूट चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. जे हायटेड खेळाडू आहेत त्यांनी मागे राहा, स्मॉल आहेत त्यांनी पुढे राहा बसून. सर्वांचा फोटो चांगला येईल. मागे सरका थोडंसं मागे व्हा मागे अजून व्हा मागे जागा भरपूर आहे. मागे व्हा अजून. चला चतुर्थीय क्रमांकाचा मानकरी ठरतो तो रेहान 11 वाईद बाईचा संघ वाईद चौधरी याचा संघ ठरतो चतुर्थीय क्रमांकाचा मानकरी. तर इर्शाद भाई आणि आमचे मकबूल चाचा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आणि या चतुर्थीय क्रमांक देण्यात येतो आहे. ते आमच्या मोहल्ला प्रीमियर लीग 2025 या माध्यमातून चतुर्थीय क्रमांकाचा मानकरी ठरतो तो. कॅप्टन्स कुठेही जायचं नाहीये, कॅप्टन्सनी थांबायचं आहे. रिहान 11 संघाचा संघनायक आपण थांबायचं आहे. या स्पर्धेमध्ये जरूर आपण 4थ्या क्रमांकावरती समाधान मांडलंय. तर कॅप्टन्स थांबायचं आहे. ओके बाबा कैप्टन्स बाबा 5 मिनट आपको रुकना है. आपका बाबा थांबायचं जाएगा. लहू के बाद जाओ आप. या कॅप्टन्सला विनंती असेल की थांबायचं आपण. चतुर्थीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो रेहान 11. तर मी बाबा शेख आपण जायचं आहे
कॅप्टन दोन शब्द आपलं मनोदय व्यक्त करत आहे. गणेश बुवा आपण 2 मिनिटं बसा दादा. यस, खरं तर आपल्या समोर जॉईन झाले या स्पर्धेतील खरं तर मोहल्ला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वातील चतुर्थ क्रमांकावरती राहिलेला संघ रियान संघ, त्याचा कॅप्टन बाबा. सर्वप्रथम बाबा तुमचं अभिनंदन आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये तुम्ही सीझन तिसऱ्या पर्वामध्ये 4थ्या क्रमांकावरती थांबला गेलात, 4थ्या क्रमांकाचं मानकर राहिलात. काय सांगाल, 4थ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं, परंतु आपलं पुरस्कृत्य आणि आपल्या टीमकडनं झालेल्या चुका आणि झालेल्या परफॉर्मन्स बद्दल आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच आयोजन तर खूपच छान होता. सगळ्यात पहिले आमच्या टीमच्या प्लेयरला अभिनंदन सांगेन, कारण जेव्हा ऑक्शन होती, ऑक्शनमध्ये मी यांना घेतला, सगळेवर म्हणजे माझ्यावर या करत होतं, अरे तू ऑक्शनमध्ये बसून काय करत होता, काय पोरं घेतली, ही काय करतील. तर एक जिद्द होती मनात, म्हणजे जे जे बोलले त्यांना दाखवायचा की ज्यांना मी घेतलंय ते काय करू शकतात, आणि त्यांनी माझ्यावर या ठेवला. त्यांच्यावर माझा जो विश्वास होता त्याच्यावर ते ठाम राहिलं आणि आम्ही इथपर्यंत पोचलो. त्यांच्यामुळं त्यांचा परत एकदा अभिनंदन, धन्यवाद. थँक्यू सो मच. खरं तर हे होते बाबा, खरं तर या सीझन तिसऱ्या पर्वातील चतुर्थ क्रमांकावरती समाधान. आणि खरं तर या टीमचे पुरस्कृते आमचे वाईद चौधरी यांच्याशी पण आपण चर्चा करूया. दादा, तुम्हाला काय वाटतं, अगदी यंदाच्या वर्षी आपण जी टीम निवडली, संघनायक निवडला, 4थ्या क्रमांकावरती समाधान राहिला आपण, खरं तर इथे मानकर राहिलात, एक्झॅक्ट तुम्हाला काय वाटतं, कितपर्यंत तुम्ही समाधानी आहात? अस्सलाम वालेकुम. मुझे ये खुशी इस बात की कि कम से कम मुझे इस बात की खुशी है कि 4 नंबर तक हम आए. हमारे बच्चों ने बहुत मेहनत किया और इंशाल्लाह अगले साल देखा जाएगा. मौका मिला तो फिर कुछ ना कुछ करके दिखाएंगे. मौका तो जरूर मिलेगा वाहिद भाई. वालों को मेरी तरफ से शुक्रिया, और अच्छा आयोजन किया, सब कुछ अच्छा किया, बाकी अल्लाह भरोसे. बेशक, लेकिन वाहिद भाई मौका तो जरूर मिलेगा. थँक्यू सो मच. मोक्यावरती चौका मारलाय खरं तर या वर्षी, आणि नेक्स्ट इयरला तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो रोहान 11. तर मी मोसिम शेख, तेरी पूर्ण संघ तर यायचा आपण, तर मी जब्बारभाई शेख आणि हुसेन चाचा आणि गणेश बुवा यांना विनंती करतो की आपण 3 नंबरची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे रोहान 11 संघाला. जब्बार शेख, हुसेन चाचा, गणेश बुवा यांच्या शुभ हस्ते 3 नंबरची ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाईल रोहान 11 संघाला. तृतीय मानकरी ठरतोय तो या स्पर्धेतला रोहान 11. तर ट्रॉफी देऊन सन्मानित करायचा आहे रोहान 11ला. तर सन्मानित केला जातोय तो जब्बार शेख यांचे शुभ हस्ते, गणेश बुवा आणि हुसेन भाव यांच्या शुभ हस्ते 3 नंबरची ट्रॉफी देऊन रोहान 11 संघाला सन्मानित केला जातोय. हैदर शेख कुठे आहेत आपण? हैदर शेख, ओके. 3 नंबरचा मानकरी ठरतो तो रोहान 11. अभिनंदन असायला खरं तर या तिसऱ्या पर्वातील मोहल्ला प्रीमियर लीगचा तृतीय क्रमांकाचा मानकरी राहिलेला संघ तुम्ही पाहू शकता, रोहान 11 संघ. एकदा या संघासाठी जोरदार टाळ्या होत्यात. या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं. कॅप्टन मोसिम, तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो कॅप्टन या ईगल 11. कॅप्टन साहिल शेख, कॅप्टन मोसिम, ईगल 11. मोसिम शेख आपण शेवटपर्यंत काही बोलले नाही, तर प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. कॅप्टन या. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतो ते ईगल 11. जिशान शेखचा संघ, साहिल शेख कॅप्टन. तर मी नासिरभाई शेख युनायटेड ब्रदर्सचे ऑनर तसे वावंजे ग्रामपंचायतचे सदस्य त्यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते, तसेच मुसाभाई शेख आपले दोघांचे शुभ हस्ते 2 नंबरची ट्रॉफी देण्यात येणार आहे तर ईगल 11 संघाला.
तर नासिरभाई शेखनी 3 सायकल आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज सायकल, फील्ड बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलरसाठीची सायकल आहे ते नासिरभाई शेख यांच्याकडून आम्हाला दिलेलं आहे. तर 2 नंबरची ट्रॉफी देण्यात येईल इक्याल 11 संघाला मुसा शेख आणि नासिर शेख यांच्या शुभ हस्ते. लऊ आपण पुढील O2 लऊ आपण कंटिन्यू करत आहे. मोहल्ला प्रीमियर लीग सीझन 3ऱ्या पर्वातील खरं तर रनर अप संघ राहिला गेलाय तो म्हणजे ईगल 11 अर्थात साहिल शेखचा संघ या स्पर्धेमध्ये रनर अप राहिलाय. अभिनंदन असेल उपविजेत्या संघाचा. गतवर्षी चांगला परफॉर्मन्स राहिला होता साहिल शेख अँड टीमचा आणि या वर्षी चॅम्पियन होता होता हा संघ राहिला गेलाय आणि उपविजेत्या खरं तर या क्रमांकावरती समाधान मानावं लागतंय. तो संघ राहिला गेलाय ईगल 11 अर्थात साहिल शेख यांचा संघ. तर कॅप्टन्स साहिल शेख आपल्या समोर जोडले जातील आणि मी म्हणतो त्यांना तर मायक्रोफोनवरती बोलायला चांगलं आवडतंय. तर चला बाकीच्या सर्व खेळाडूंचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि कॅप्टन्स आपल्या समोर कॅप्टन आपल्या समोर जोडले जातील. या इकडं रनर अप साहिल शेख, जिशान शेख आपण त्यांची मुलाखत घ्यायची आहे. येस, सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेला संघ नायक साहिल शेख आपल्या समोर जोडले त्यांचं अभिनंदन करूया. आणि या संघाचे पुरस्कृत जिशान शेख आणि एक अनुभवी खेळाडू गणी शेख आणि त्याच्यानंतर 40+ आणि अंडरआर्मचा बेताज बादशाह समीर शेख उर्फ पॉन्टिंग हे जोडले गेलेत. सर्वांचं अभिनंदन. फर्स्ट ऑफ कॉल अगदी आपण संघ नायकाकडे बोलूया. अगदी साहिल शेख आहेत. साहिल, काय वाटतं तुला अगदी या स्पर्धेमध्ये खेळताना? खूप चांगलं वाटलं खेळताना आणि फर्स्ट क्वालिफायर मॅच होती तेव्हा मी 18 रन खाल्ले आणि माझ्या पप्पांनी ती मॅच मला जिंकून दिली. चांगली ओव्हर टाकली त्याच्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो मी. आणि ऑप्शन झाल्याच्या नंतर मला बोलले गेले तुम्ही काय टीम मागितले, तू जी जाणता आहे सगळे प्लेयरांना कसं खेळतात कोण आणि तुम्ही कशी टीम मागितली. तर मी त्यांना दाखवलं का मी काय टीम मागितली आणि प्लेयरांच्या मला खूप भरोसा होता ना त्याही ते माझा भरोसा तोडला नाही. थँक्यू. खरं तर भरपूर चांगले ओपनिंग आहे परंतु अजून एक प्रश्न असेल की यार अगदी मेगा फायनलमध्ये प्रवास गाठला आपण आणि मेगा फायनलमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना धावाही भरपूर झाला. तुमच्या षटकापर्यंत सर्व काही चांगलं होतं. शेवटचं षटक अगदी वडिलांचा राहिला, अनुभवी गोलंदाज होता. तिथे काय चुका घडल्या एक्झॅक्टली की या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्याचं स्वप्न तुमचं अधुरं राहिलं? थोडी माझ्या ओव्हरला मिस फिल्डिंग झाली आणि जर मोबिन शेख माझ्या ओव्हरला आऊट झाला असता तर समोरच्या संघावर दबाव आला असता आणि मग आम्ही ते टीम जिंकली असती. थँक्यू सो मच. खरं तर हे उपविजेते संघाचे संघनायक होते. आता वळणार होता अगदी या टीमचे अगदी सिनियर खेळाडू आमचे गणी शेख. तर गणी शेख यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. अगदी भरपूर दांडगा अनुभव आहे. श्री मलंग स्पोर्ट वावंजे टीमकडनं सातत्याने खेळत आलेत आणि आज मोहल्ला प्रीमियर लीगमध्ये आज आपल्या मुलाच्या कॅप्टनशिपमध्ये, कारण का कॅप्टन म्हणजे महत्त्वाचा भाग असतो आणि तो आज आपला मुलगा त्याच्या कॅप्टन्सीमध्ये खेळत असताना गणी शेख तुम्हाला कसं वाटतंय? नाही, मला मोहल्ला प्रीमियर लीग चालू झाल्यापासून त्याच्याच कॅप्टनशिपमध्ये खेळत आलेलो आहे 3 वर्ष. आणि मोक्याच्या क्षणामध्ये अगदी साहिलने उल्लेख केला की जिथे मी मार खाला त्याला बॅकअप वडिलांचं राहिलं. आयुष्यामध्ये प्रत्येक मुलाला हीच अपेक्षा असते, जेव्हा मुलगा चुकत असतो तेव्हा त्याला बाप पाठराखण असतो आणि बाप खंबीर असेल तर देशामध्ये कुठलंही संकट येऊन दे मुलगा कधीच घाबरत नाही. या वक्तव्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? कुठलाही बाप त्याच्या मुलाच्या चुका या दाबीतच असतं आणि त्याला सपोर्ट करीत असतं कितीही चुका झाल्या तरी. थँक्यू सो मच. हे होते आमचे गणी शेख, अगदी लेजंड क्रिकेटर. माझ्याकडून ईगल 11 संघाला कॉंग्रॅच्युलेशन. माझा भाचा, माझा भाऊ आज 40+ 58 वर्ष असताना सुद्धा त्यांनी जी बॉलिंग मार्फतवर बॉलिंग टाकून दाखवली, प्लेयरांना ज्या पद्धतीने बांधून ठेवले आणि मॅचच्या फायनलपर्यंत पोहोचले, त्यांचा पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. या स्पर्धेचे उपविजेता संघ राहिलेला ईगल संघ आणि ईगल 11 आणि त्यांचे पुरस्कृते आमच्या सोबत जोडले गेलेत अगदी पॅकर्स. त्यांच्याशी आपण बोलूया
खरं तर दादा तुम्हाला कसं वाटतं आपला संघ या स्पर्धेमध्ये उपविजेत्या संघापर्यंत राहिला गेला, या प्रवासाबद्दल तुम्ही काय म्हणाल ॲज अ कॅप्टन साहिल शेख आणि त्यांचे वडील सिनियर खेळाडू अगदी गणेश शेख आणि संपूर्ण टीम बद्दल? खरं म्हणजे तर MPLचे हे तिसरे वर्ष आहे, पण माझे स्पॉन्सरशिपचा हा पहिला वर्ष आहे. आणि मला आठवतंय की जेव्हा ऑक्शन होत होते तेव्हा सगळ्यात पहिली जी आमची टीम पूर्ण झालेली आणि सगळे पॉईंट्सही पूर्ण झालेले. आणि तेव्हा तर डाऊट होता की नक्की जेव्हा आम्ही खेळू तेव्हा काय होणार. पण पहिल्या दिवशी 2 सामने झाले आणि दोन्ही सामने आम्ही जिंकून जेव्हा क्वालिफाईड झालो तेव्हा मला खूप प्राऊड झालं की आत्ता तर आम्ही फायनलमध्ये जाणारच. आणि फायनलमध्ये येऊन आम्ही सेकंड नंबर काढला. आणि काही मला दुःख नाही आहे की आम्ही फायनलमध्ये हारलो. मला माझ्या टीममध्ये जेवढे पण प्लेयर खेळले त्यांच्यावर प्राऊड फील होतो. आणि पुढच्या वर्षी जर मला बिना ऑप्शनच्या ही टीम जर दिली तर मी खुशी खुशी ॲक्सेप्ट करेन. थँक्यू. तर लवू एक शब्द तो एक तुम्हाला थांबू शकतो, कारण ही प्राप्ती लाईव्ह आपली देशभर नाही तर अमेरिकेला पण गेलेली आहे. वाईद चौधरीचा मेहुणा सुलतान खान गेल्या वर्षी आपल्या MPL खेळलाय, तो अमेरिकेला आहे आणि तो लाईव्ह मॅच आपली बघत होता. बघा मोहल्ला प्रीमियर लीगचा जल्लोष आणि प्राप्ती लाईव्हचा आवाज एकदा जोरदार झाला. प्राप्ती लाईव्ह डिजिटल टीमचे ओके, आता आम्हाला माहित भेटलेली आहे. आणि एक प्रश्न असेल या अमेरिका ओके आयोजन खूप अरे आपण गावठी आहोत सुंदर प्रमाणे केलेले आहे. मी म्हणेन की पुढच्या वर्षीही यापेक्षा जास्त जो है आयोजन चांगला झाला पाहिजे. आणि माझ्या जवळून जे काय होणार आयोजनासाठी ते मी करणार. आणि कमिटीला पण मी बोलतो की जे तुमच्याकडून होणार ते तुम्ही करा. पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त सुंदर प्रकारे आपण MPL ठेवू. नक्कीच नक्कीच. जिशान चांगली अशी तुम्ही प्रतिक्रिया दिली आहे. थँक्यू सो मच. हे होते खरं तर ईगल 11चे पुरस्कृत जिशान शेख. थँक्यू सो मच. आणि तर बेस्ट फिल्डर या पूर्ण तर मी खेळाडूंना विनंती करतो आपण समोर यायचं आहे. सब खिलाडी नजदीक आओ, सर्व खिलाडी जवळ या, जवळ प्लीज. ईगल 11, रोहान 11, अमन 11 प्लीज आपण जवळ या. अमन एंटरप्राइज. तर हुज गाईज लकी फिल्डर म्हणजे कोण असू शकतो या स्पर्धेमधला आपण चूज करायचा आहे, आपण खेळाडू चूज करायचा आहे. खरं तर MPL धमाका 2025 या तिसऱ्या पर्वातील या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर अवॉर्ड जातोय तो अथवा गोलंदाज चूज करा. एवढं खेळाडू होते आपल्याकडे 122 खेळाडू, त्याच्यामध्ये एक खेळाडू आपला बेस्ट फिल्डर मधून आपण काढलाय, तो कोण असू शकतं? भरपूर नावं येतात, खास करून साजिद शेख वरती लक्ष आहे सर्वांचं. अनाउन्समेंट केली जाईल. ओके, तिसऱ्या पर्वातील मी विनंती करतो नवाज शेख, इज्जू शेख, अरबाज शेख, सोहेल शेख आयोजक, आपण सर्व आयोजकांनी जा आणि बेस्ट फिल्डरचा आवाज देत. नासिर शेख आपण यायचं आहे. या पाहुण्यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. तर आपण चूज करायचा आहे बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड कोणाला जाईल? इम्तियाज आणि कोण? MPL धमाका 2025 एंटरप्राइजेस का, क्या रोहान 11 का, क्या रेहान 11 का? तर बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड जातोय. तर अशफाक शेख आपल्याला विनंती आहे, आजी साहेब बोलत होतात. अशफाक शेख आपण वरती येत आहे. हुसेन भाऊ आपण सुद्धा वरती. नासिर शेख प्लीज कम टू कॉमेंट्री बॉक्स. हुसेन भाऊ, सऊद या ना. पूर्ण आपली मोहल्लाची जी कमिटी आहे ते आपण स्टेजवर यायचं आहे. इज्जू शेख चला जा, सर्वांना जा. इरफान जाऊ दे जा. बेस्ट फिल्डर्स अवॉर्ड जातोय तो 2025 चा मोहल्ला प्रीमियर लीग 2025 चा मानकरी ठरतोय तो. बेस्ट फिल्डर अवॉर्ड रेहान 11 संघाचा रेहान खान बेस्ट फिल्डर अवॉर्ड.
तर पूर्ण आपली मोहल्ला प्रीमियर लीगची कमिटी यांच्या शुभ हस्ते त्याला सन्मानित केला जाईल बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड. MPL धमाका 2025 तिसऱ्या पर्वातील सर्व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जो खेळाडू ठरलाय त्याचं नाव आहे रिहान खान. जोरदार टाळ्या. चला रिहान, बेस्ट ऑफ लक, कॉंग्रॅच्युलेशन रिहान. यस, चलो कोई बात नाही. तर आता बेस्ट बॅट्समॅन, चला काही हरकत नाही. या आपण पूर्ण हिंदीमध्ये 2 दिवसाच्या सुद्धा त्यांच्याशी शृंखलामध्ये बोलूया. फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेशन रिहान, आप इस टूर्नामेंट में, हालांकि ये तीसरा पर्व है मोहल्ला प्रीमियर लीग का और इस सीजन में आपकी टीम ने अच्छा परफॉर्मेंस किया. ज़रूर चौथे नंबर पे ये गाड़ी रुकी आपकी और आप इस टूर्नामेंट के सबसे बेहतरीन खिलाड़ी में यानी कि सबसे अच्छे फील्डर चुने गए. फर्स्ट ऑफ ऑल क्या लगा आपको? बहुत अच्छा लगा. शायद आज मुंह में से शब्द निकल नहीं रहे. फिलहाल आप अपनी पूरी टीम और आपके टीम के कप्तान और इस पूरे मैनेजमेंट के बारे में क्या कहना चाहोगे? इरफान साइकिल वरती गया. हमारी टीम में कैप्टन बाबा भाई बहुत अच्छे और वाहिद भाई दोनों ही बहुत अच्छे. चलो इस साल तो थोड़ा सा प्रयास कम रहा, लेकिन एक मिनट रियाज, गाई मत करो, जल्दबाजी नहीं होनी चाहिए. ये साल में थोड़ा सा परफॉर्मेंस आउट ऑफ फॉर्म जरूर है, लेकिन आपका परफॉर्मेंस बहुत अच्छा रहा है. आज सबसे बेस्ट फील्डर चुने गए. लेकिन अगले साल 2026 में जब ये मोहल्ला प्रीमियर लीग यहाँ से स्टार्ट की जाएगी तो उस मोहल्ला प्रीमियर लीग में 2026 के उस लीग में आपका परफॉर्मेंस एज अ फील्डर अच्छा रहेगा या एज अ बैटर अच्छा रहेगा? कौन से सिचुएशन में आप खेलना पसंद करोगे? ऑलराउंडर के परफॉर्मेंस से बोलना. ऑलराउंडर. चलो कोई बात नहीं है. नेक्स्ट ईयर के अगले साल के लिए ढेर सारी शुभकामनाएं. अक्सर अच्छे की बोलती माइक पे बंद होती है मुन्ना, और रियान खान भी उसी माइक तरीके तुला से. बोलना एवढा सोपा नाहीये लहू, कारण चांगल्यांची माइक बोलताना पुरी होतोय. तर बेस्ट बॉलरचा अवॉर्ड बेस्ट बॉलर साठी चला या स्पर्धेतील मोहल्ला प्रीमियर लीग, तर मी विनंती करतो हुसेनभाई शेखला, क्या तसेच अशफाक शेख, जब्बार शेख, आपले मकबूल चाचा, मोसिम शेख, आपण याच्यावरती मोसिम शेख, ज्या पाहुण्यांची नावं घेतली त्यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बेस्ट बॉलरचा अवॉर्ड सांगू शकता गाईस करा. बेस्ट बॉलर चिट्टी रोबोट. भरपूर नाव आहेत. चिट्टी रोबोट. कोण? बेस्ट बॉलरचा अवॉर्ड तर आतिक शेख जातोय. अमन एंटरप्राइज संघाचा आतिक शेखला बेस्ट बॉलरचा अवॉर्ड. आतिक शेख. तर मी विनंती करतो जब्बार शेख, आपण 2025 तिसऱ्या पर्वातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज अंबन एंटरप्राइजेस 11 संघाचा गोलंदाज राहील तो म्हणजे आतिक शेख. क्या बात आहे, अगदी खांद्यावरती उचलून आणलंय मुन्ना या गोलंदाजाला. तो गोलंदाज आतिक शेख. ट्रॉफी त्याला. चला सर्व पाहुणे जायचं आहे. चला प्लीज सर्व पाहुणे, इर्शाद भाई, जलाल भाई, अपन सर्व, नासिर भाई, अपन सुद्धा, मौलाना आप भी थोड़ा उधर खड़े रहिए. मौलाना नासिर भाई, मकबूल भाई, आपण सर्वही जा. अमन एंटरप्राइजेस नासिर भाई यांच्याकडून 3 सायकल दिलेल्या आलेल्या आहेत. सर्वही जा. इर्शाद भाई आप भी जा. मौलाना आप भी जा. मुसा भाई आपण मागं नको करू. आपण आमचे ज्येष्ठ आहेत, आमचे आधारस्तंभ आहेत. आपण सुद्धा जायचं आहे. ओके भाई. तर बेस्ट बॉलर या 2025 चा मानकरी ठरतोय तो आतिक शेख. लहू, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. जरूर बोलावंच लागेल. आतिक भरपूर चांगली गोलंदाजी राहिले. सायकल असू द्या पुढे. सर्वप्रथम आतिक तुझं अभिनंदन असेल आणि
या स्पर्धेमध्ये आपला संघ चॅम्पियन राहिलाय आणि स्पेशली तुझ्यावरती भरपूर सर्वांच्या नजरा होत्या आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून तुझी निवड झाली. फर्स्ट ऑफ तुला काय वाटतं या उत्कृष्ट गोलंदाजाबद्दल? थँक्यू मनापासून. महिन्याभराची आपली मेहनत आणि आमचे कॅप्टन कुल मोबिनबाई, आमचे स्पॉन्सर रिजूबाई यांना धन्यवाद बोलतो आणि आमचे सर्व जे आयोजक आहेत अरबाजबाई, नाशिरबाई, नवाजबाई, सौदबाई, अजून बाकी खूप आहेत, अजून आमचे इरफानबाई, खूप सारे आहेत, नाव घेता येतं थकू आम्ही, पण धन्यवाद घेतल्याबद्दल. महिन्याभरची मेहनत ना आमच्या मुलांची मेहनत साईटवरची सर्व ना माझी एक या होती विषय का मला एक सिरीज घ्यायचीच होती. बोललो होतो मुलांना माझ्या सर्वांना, काय घेतली लाया बाय. नक्कीच चांगला परफॉर्मन्स केला तुम्ही आतिक. थँक्यू सो मच. हे होते आपल्या या तिसऱ्या पर्वातील अगदी उत्कृष्ट गोलंदाज आतिक शेख. अशफाक शेख या इकडं. आता आपण घरी जाताना आतिक शेख ती सायकलच घेऊन जायचं हो, ना तर वाईट पाहिजे गॅरेजला जाल पेट्रोल काढायला. तर बेस्ट बॅट्समॅनचा अवॉर्ड आता देण्यात येईल. तर मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जलालभाई थँक्यू हाजी साहेब सगळ्यांना घ्या पाहुण्यांना. तर बेस्ट बॅट्समॅन तर आपण चूज करा. बेस्ट बॅट्समॅन इम्तियाज हैदर कोण असू शकतं? रज्जाक पटेल. तर मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो, नासिरभाई शेख, आमचे मौलाना जबरभाई शेख, आपण पण जायचं आहे, सर्व पाहुणे आमचे जेवढे पाहुणे आहेत. तर बेस्ट बॅट्समॅनचा अवॉर्ड जातो 2025 मोल्ला प्रीमियर लीगचा मानकरी ठरतोय तो 87 धावा. त्यांचा सुद्धा सर्वोत्कृष्ट फलंदाज राहिलाय तो, अर्थात त्या फलंदाजाचं नाव आहे तो म्हणजे ईगल 11 संघाचा रजाक ठरलाय या MPL धमाका तिसऱ्या पर्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाज. लव एक मिनिट 4000 रुपये त्याला अमेरिकेमधून सुलतान खान त्यांनी बेस्ट बॅट्समॅन घेतल्यामुळं त्याला बॅट पाठवलेली आहे आणि 4000चा बक्षीस दिलेला आहे. क्या बात आहे रजाक हे गिफ्ट दिलेला आहे. कोण असणार आहे अगदी पाहुण्याने 4000 सुलतान सरांनी 4000 रुपयाचा रोख कॅश प्राइज आणि स्पेशल बॅट त्यांना गिफ्ट. कॉंग्रॅच्युलेशन रजाक, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आहे रजाक 2 मिनिटं. जेवढी चांगली बॅटिंग केली आहे आता तेवढं चांगलं 2 शब्द बोलायचे आहेत. नक्कीच 2 शब्द बोलायला लागते. रजाक चांगलासा परफॉर्मन्स केलाय तुम्ही. फर्स्ट ऑफ ऑल रजाक अभिनंदन असेल. अगदी या स्पर्धेमध्ये तुम्ही सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाजांची मी तर म्हणेन दैनाच केली तुम्ही, परंतु या स्पर्धेमध्ये जरूर रनर अप म्हणून राहिलाय. मराठीत जमेल का हिंदीत बोलू? येस दोन्ही जमतात, काही हरकत नाही. आपण महाराष्ट्रीयन मराठीतच बोलूया, अडचण काही नाही आहे. अगदी फर्स्ट ऑफ ऑल अभिनंदन असेल रजाक, तुझा भरपूर चांगला परफॉर्मन्स राहिला. एकंदरीत आज तू इथे चांगला खेळला. सीझन 3 आहे खरं तर MPL धमाकाचा. या तिसऱ्या पर्वामध्ये स्पर्धा चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळतोय. तुझं संघनायक आणि तुझी टीम आणि तुझ्या पुरस्कर्त्याबद्दल काय सांगशील की जेव्हा तुला ऑक्शनमध्ये त्यांनी घेतलं गेलं आणि तिथला तुझा प्रवास आणि आज या स्पर्धेमधील या तिसऱ्या पर्वामध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून तुझी निवड आहे? एक्चुअली मेरी टीम में बैटर की कमी थी, तो मेरे कैप्टन और मेरे स्पॉन्सर ने मुझसे बहुत भरोसा किया कि बैटर कमी है, लास्ट तक तुझे रुक के मैच खेलना है, और मैंने क्या उस भरोसे पे सही उतरा. आणि एक स्पेशल तुझ्यासाठी गिफ्ट अगदी अमेरिकेहून सुलतान सरांनी जे पाठवलं रोख रक्कम 4000 रुपयाचा कॅश प्राइज आणि तुला सुपर बॅट तुला दिली जाते, त्यांच्याबद्दल काय म्हणशील तू? थैंक यू सो मच फॉर सुल्तान. अगर लाइव में मुझे देख रहे हैं तो बहुत बहुत थैंक यू. थँक्यू सो मच. खरं तर हे होते आमचे रजाक, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. आणि या स्पर्धेबद्दल काय सांगणार? MPL का तीसरे साल का आयोजन तो एक्चुअली बहुत बढ़िया था. लाइव ऑक्शन वगैरह भी रखा और आयोजन इस बार का
बाकी सीजन से और बढ़िया था। मैं उम्मीद करूंगा कि चौथा सीजन इससे बढ़िया हो। क्या बात है, ये आपकी नक्कीच दुआ जरूर कबूल की जाएगी चौथा और पर्व अगले आम्ही साल याच्यापेक्षा इससे भी चांगला बेहतरीन। करणार. नक्कीच चौथा पर्व आम्ही याच्यापेक्षा चांगलाच करणार आणि प्रथम क्रमांकचा मानकरी ठरतोय मी जलालभाई शेख, तसेच अंगद म्हात्रे, तसेच आमचे सर्व पाहुण्यांना विनंती करतो कारण आपण प्रथम क्रमांक द्यायचा. अमन एंटरप्राइजेसचे कर्णधार मुबीन शेख, तसेच जलाल शेख त्याचे पॅकर आहेत, त्यांच्या मुलाच्या नावाने अमन एंटरप्राइजेसचा हा संघ पॅक केला होता. मी त्यांना विनंती करतो का आपण पूर्ण स्क्वॉड घेऊन यायचं आहे. रिजवान शेख त्यांचे स्पॉन्सर होते, ते सुद्धा यायचं आहे. अमन एंटरप्राइजेस थांबतोय या वर्षीचा चॅम्पियन. डीजे आपण चॅम्पियनचा गाणं लावायचा आहे. डीजे चॅम्पियन राहिलेला संघ आपल्या समोर जॉईन होतील. कॅप्टन मुबीन, विजेते संघाचे संघनायक. यस, सर्व खेळाडूंनी जवळ यायचं आहे, सर्व खेळाडूंनी. चला, फोटोशूट झाला असेल तर मुबीन जॉईन होतील. अगदी एमपीएल धमाका 2025 तिसऱ्या पर्वातील चॅम्पियन राहिलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगला मुबीन शेख यांच्या नेतृत्वाखाली अमन एंटरप्राइजेस 11 हा संघ, जलाल शेख यांनी पुरस्कृत केलेला हा संघ चॅम्पियन ठरलाय. चला, कॉंग्रॅच्युलेशन. फक्त दोन तर आता घेणार आहात मुबीन मालिकावीर 2 सेकंद मॅन ऑफ द सिरीज आमचे नासिरभाई शेख यांनी पुरस्कृत केलेले 3 सायकल, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल दिली होती नासिरभाई शेख यांनी. तर सिरीज बाकी आहे. सर्व पुरस्कार दानशूर दात्यांचं अभिनंदन असेल. फर्स्ट ऑफ कॉल साहिल, चला आपण मुबीनशी थोडीशी चर्चा करूया. फर्स्ट ऑफ कॉल मुबीन, तुझं अभिनंदन असेल. आज तिसऱ्या पर्वामध्ये तू चॅम्पियन राहिला. तुझ्या नेतृत्वाखाली अगदी अमन एंटरप्राइजेस 11 टीमनं चांगला परफॉर्मन्स दिला. तुझ्या टीम बद्दल आणि तुझ्या पुरस्कृत अगदी पॅकरच्या बद्दल काय सांगशील? पहिले तर धन्यवाद माने मी स्टार 11चा आणि MPLचा जे पण आयोजक आणते, अरबाज शेख असो, नासिर शेख असो, इरफान शेख असो, अशफाक शेख असो, हाजीबाला शेख असो, सर्वांचा धन्यवाद मानेन मी. ताई मना इथं खेळण्याची संधी दिली. अगदी तुझ्या पुरस्कृत्याबद्दल, अगदी जलाल शेख यांच्याबद्दल तू काय म्हणशील? अगदी तुझ्या टीमला पॅक केलं, भरपूर पारितोषिकं लावली होते आणि मी सकाळी पाहिलं होतं, सकाळी जेव्हा त्यांचं आगमन झालं तेव्हा कठीण परिस्थितीमध्ये संघ चालला होता, तिथे विजय झाला आणि अंतिमचा सामनाही कठीण परिस्थिती होता. जेव्हा तुमचे पुरस्कृत व्यासपीठावरती आले तिथून तो सामना तुम्ही जिंकलात. एक्झॅक्टली त्या अगदी शुभ पावलांच्या बद्दल तुम्ही काय म्हणाल? नक्कीच, कारण अमन 11चं जेव्हा पॅकर्स येतात तेव्हा आम्ही विजय होतो. आम्ही त्याला रिजवानला सांगितलेलं का तुझ्या सासऱ्यांना बोलव
कारण ते आपल्यासाठी लकी आहेत. ते जेव्हा बी मॅच बघताना आपण विन होत आहोत. आणि रिजवान शेखला सांगितलं का तुझं जे मेहून आहे अमन त्याला इथं कंटिन्यू ठेव, कारण तो लकी आहे आपल्यासाठी. आणि अमन एंटरप्राइजेसने मला कॅप्टन म्हणून निवड केली आणि त्यांनी माझा भरोसा दाखवला का तू कुठलीही टीम घे, आम्हाला तुझ्यावर भरोसा आहे. तू एक प्लेअर 11 प्लेयरांच्या बरोबर आहे. आणि स्टार 11चे जे माझे सर्व मित्र आहेत, प्लेयर आहेत, ते काय मला सपोर्ट करत असतात. तू कुठल्याही टीमीन केलं तू चांगला आहेस, असं नाही का कोण कधी पण मला रागारोगण नाही बोलत. आणि ते मला कायम सपोर्ट करत असतात का तू एक प्लेयर नाही, तू 11 प्लेयरचा एक प्लेयर आहे. थँक्यू सो मच. खरं तर हे होते विजेते संघाचे संघनायक मोबिन शेख. अगदी त्यांना आणि याच्या पुढे MPL जेव्हा पण होईल बाबू मुस्तफा माझ्याच टीमीन असणार. क्या बात आहे. बाबू मुस्तफासाठी एकदा जोरदार टाळ्या. नक्कीच लवू हे जो ग्राउंड आम्हाला ज्याने दिला आहे, जे SDGCC जे आम्ही विसरलेलो, तर अनिकेत शेडगे यांना विनंती करतो की आपण या आपला अनिकेत शेडगे आणि त्यांची संपूर्ण टीम जे असतील तिकडे यायचं आहे. तर आपलाही स्वागत आभार व्यक्त करायचं आहे. दिलगिरी जरूर व्यक्त करतो. आयोजन कमिटी त्यांचा सत्कार करणार. यस याचा अनिकेत आपण यावा. आपण एवढा मोठा आम्हाला सहकार्य केलाय, एवढा मोठा ग्राउंड खेळासाठी उपलब्ध केलाय, तर त्यांचा सत्कार केला जाईल. येस फर्स्ट ऑफ कॉल अगदी त्यांचा सन्मान करूया, नंतर आपण ओपनिंग घेऊया. अगदी सर्वप्रथम आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण का तुमचा सन्मान सर्वात आधी होणं गरजेचं होता. कारण का MPL झाली नसती जर का तुम्ही आम्हाला मैदान दिलं नसतं तर. मुसा शेख यांच्या शुभ हस्ते खरं तर ज्यांनी आम्हाला मैदान सुपूर्द करून दिलं त्यांच्या टीम अनिकेत शेडगे यांचा इथे मात्र आणि संपूर्ण टीमचा खरं तर आज सन्मान केला जातोय. धन्यवाद. थँक्यू. आणि अमन एंटरप्राइजेसचे पुरस्कृत खरं तर आपल्या समेत जोडले गेले. धन्यवाद अनिकेत. थँक्यू सो मच. अमन एंटरप्राइजेसचे पुरस्कृत आहेत खरं तर ते आपल्या समेत रिजवान शेख. अगदी संघ चॅम्पियन राहिलाय. काय फिलिंग होते की जेव्हा आपण टीम निवडले आणि आज या तिसऱ्या पर्वामध्ये आपण चॅम्पियन राहिलात? खूप खूप आनंद होतो आणि मला माझ्या कॅप्टनवर भरपूर विश्वास होता, कारण त्यांनी जे डिसिजन घेतले ते एकदम राईट घेतले आणि त्यांच्या डिसिजनानुसार आमची टीम खेळली आणि टीम पण एकदम छान केली. त्यामुळे आम्ही 1 नंबरपर्यंत पोहोचत आलो. आणि तशाच प्रमाणे मला भरपूर सपोर्ट केला माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या काका मुसा शेख यांनी याही माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळं मी इथपर्यंत पोहोचलो आणि टीम घ्यायची हिंमत पण माझी व्हायला लागली. नाहीतर ह्याच्या पहिले तर कधी मी टीम घेतली नव्हती. हा माझा दुसरा वर्ष आहे. असाच चालत राहील तर मी पुन्हा नेक्स्ट इयर घेणार आणि आपण इम्प्रूव्हमेंटही करू MPL मध्ये नक्कीच. थँक्यू सो मच. खरं तर हे होते आमच्या अमन एंटरप्राइजेसचे खरं तर पुरस्कृत, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. थँक्यू रिजवान. तर मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी बाकी आहे. तर मी नासिर शेख यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते मुसाबाई शेख, अशफाक शेख आपण सुद्धा जायचं आहे. नुमान आप भी जाओ. नासिर शेख यांच्या शुभ हस्ते अशफाक शेख, मुसा शेख आपण सुरू जायचं आहे. तर मॅन ऑफ द सिरीज नासिर शेख आपल्याला बोलवतात वरती प्लीज. तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण ठरतो? मॅन ऑफ द सिरीज हैदर शेख. क्या बात है. कुठून काढले? MPL धमाका 2025 टोटल धावा. हैदर शेख ठरतोय तो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. तो म्हणजे हैदर शेख. अगदी चांगला खेळ राहिलाय. रोहान 11 संघाचा खेळाडू. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी. जर काय हैदर शेख मायकान बोलला नाही तर सिरीज त्याची रिटर्न घेण्यात येईल. क्या बात आहे. बोलेल बोलावंच लागेल हैदरला. येस मागच्या वर्षी वडलाडी प्लेअर ऑफ द सिरीज राहिले होते विजेता. आज मुलगा आहे या वर्षी. तर फोटोशूट झाला असेल तर चला आपण पाहुण्यांचा आभार व्यक्त करूया आणि त्यांना विनंती असेल की आपण स्थानपंड आणि हैदर थांबायचं. हैदर थांबायचं आहे या इकडे. आणि अगदी हैदरचे वडील सुद्धा आपल्या समोर जॉईनिंग आहेत. अगदी अशफाक त्यांचे आपण स्वागत करूया. फर्स्ट ऑफ ऑल हैदर तुझं अभिनंदन. आणि अगदी सीझन 3ऱ्यामध्ये गत वर्षी आपले वडील प्लेअर ऑफ द सिरीजचे मानकर राहिले
आणि ह्या वर्षी तुला प्लेअर ऑफ द सिरीजचं हे किताब मिळतंय, याबद्दल तू काय सांगशील? काहीच नाही, फक्त आता काय सांगू, जास्तच खुशी होते. क्या बात आहे. थोडं एक मिनिट, हा प्रश्नाचं उत्तर नव्हता. अगदी जेव्हा यस हैदर या स्पर्धेमध्ये खरं तर हैदर तुला या मोहल्ला प्रीमियर लीगमध्ये खेळायला संधी मिळाली, त्या आयोजनाबद्दल आणि तुझ्या टीमच्या कॅप्टनबद्दल, आणि खास करून तुम्ही मागच्या मॅचचाही उल्लेख करेल जेव्हा तुझे वडील गोलंदाजी करत त्यांना तू 4 षटका ठोकले, तेव्हा त्या मॅचबद्दल एक्झॅक्ट तू काय सांगशील? आणि इथे प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी काय म्हणशील? काय नाही, खूपच जास्त मेहनत केली. गेल्या वर्षी खूप आउट ऑफ फॉर्म होतो 2 वर्ष, पण या वर्षी माझी मेहनत रंग आणले. आणि वडिलांच्या बद्दल काय सांगशील? वडील पण तुझे खरं तर इथे येतात, त्यांचा सपोर्ट सिस्टीम कशा पद्धतीने राहिला? तुला क्रिकेटमध्ये आजपर्यंत खरं तर ही फर्स्ट ऑफ ऑपॉर्च्युनिटी तू प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकर राहिला, एवढा चांगला प्रवास आतापर्यंत राहिला, या प्रवासाबद्दल तू काय म्हणशील वडिलांबद्दल? काय नाही, खूप सपोर्ट केले पप्पांनी, आमच्या काकांनी, मुबीन शेख, समीर शेख, आमचे टीम मालक हाजी साहेब आणि आमची टीम खूप सपोर्ट केले, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. भरपूर गाई झाले, अभिनंदन असेल. आणि वडिलांच्या सोबत आपण जॉईनिंग होऊया. अशफाक शेख आहेत. अगदी अशफाक शेख, तुम्हाला एक्झॅक्टली कसं वाटतं? गतवर्षी तुम्ही होता प्लेअर ऑफ द सिरीज, आज या वर्षी मुलगा आलाय, या फिलिंग बद्दल काय वाटतं तुम्हाला? पहिले मी सर्वांचा धन्यवाद करतो का आज माझा मुलगा, मला काहीतरी वाटतं का क्रिकेटमध्ये काय की त्याची पण इच्छा खूप होती का मी खेळी दाखवेन पापा तुम्हाला. आज तो खेळला, माझ्या पण जीवाला एकदम भारी वाटला. थँक्यू सो मच. खरं तर हे होते आनंदाचे अश्रू तुम्हाला पाहायला मिळतात, भरपूर इमोशनल झाला.